सरस्वती फॅब्रिकेशनचे मालक शाहरुख शहा कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. शाहरुख शहा निश्चितच आपण दुसरा उपांत्यपर्यंत सामना पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर महाकाली कुंभारली, तर एका बाजूला पाहिलं तर यंगस्टार आगवे. पहिली चढाई पहिला टॅकल दिला जातोय यंगस्टार आगवे या संघाकडून. तो मात्र गुणफलक 1-1 असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर यंगस्टार आगवे संघाकडून जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून चढाई येणार आहे. शुभम चाबरे आणि शुभम चाबरे मैदानाच्या बाहेर जातोय. सुरेख टॅकलचा गुण दिला जातोय. पुन्हा एकदा पाहिलं तर अभि शिंदे मी बोलतो. एका बाजूला पाहिलं तर अभि असणार आहे, एका बाजूला पाहिलं तर तेजस रुपणे. पुन्हा एकदा पाहिलं तर अभिला दुसरा टॅकल दिला जातो. टॅकलचा गुण यंगस्टार अगदी या संघाकडून. पहिल्या हाफ मध्ये काय घडलंय गुणफलक पाहिलं तर 2-2 जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून चढाई असणार आहे. तेजस रुपणे एक असणार आहे. पहिली चढाई दिली जाते. लोकल बॉय असणार आहे, एक युवा टॅलेंट असणार आहे. तेजस रुपणेच्या माध्यमातून चढाई दिली जाणार आहे. ही देखील पाहिली तर एकटी चढाई दिली जाते. कारण गुणाचं पडतं पाहिलं तर 2-2 असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना पाहतोय. गुणफलक पाहिलं तर 3-2. पुन्हा एकदा पाहिलं तर 5 कोलगेटच्या माध्यमातून पहिली चढाई दिली जाते. पुन्हा ही देखील पाहिली तर एकटी चढाई दिली जाणार का? 2-2 गुणफलक असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर ही देखील एकटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर नो डाऊट चढाई करता कोण असणार आहे पाहिलं तर तेजसने जे 300 प्रयत्न केले ना मित्रांनो, ती दहिवली प्रीमियर लीग झाली होती. त्या प्रीमियर लीग मध्ये ज्याने चांगला खेळ केला होता असे 300 प्रयत्न करताना आपण पाहतोय. तो मात्र तेजस रुपणे ज्याने आक्रमक खेळ घेताना पाहतोय आपण. तेजसला देखील प्रीमियर लीगचा टी शर्ट घेताना एक वेगळा आनंद असतो मित्रांनो. आपल्या गावची प्रीमियर लीग मध्ये आपण खेळतो आणि आपल्या संघाकरता वाडी करता देखील आपण खेळत असतो. पुन्हा एकदा पाहिलं तर सिद्धेश गुरवच्या माध्यमातून चढाई असणार आहे. पहिली चढाई एक युवा टॅलेंटला संधी असणार आहे. संधीचं सोनं करावं लागेल. ही देखील एकटी चढाई दिली जाते. कारण गुणाचं पडतं पाहिलं ना तर 2-3 असणार आहे. आगवे युवा पुन्हा एकदा टाइम बघितला जातो. भव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेसाठी 1 नंबर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये व चषक माननीय शेखरजी निकम यांच्या हस्ते. तसेच द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 10,000 रुपये व चषक शिरीषे ढुमणे यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं बक्षीस मारुती शेठ हुमणे माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून. तसेच चतुर्थ क्रमांक पारितोषिक संतोष निकम गाव गाणे यांच्याकडून 5,000 रुपये. तसेच उत्कृष्ट चढाई व आकर्षक चषक व उत्कृष्ट पकड व आकर्षक चषक. पुन्हा एकदा पण पाहिलं तर कमबॅक केलं होतं पार कुर्दीच्या माध्यमातून कुंभारली संघाकरता. पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता कोण असणार आहे तर शुभम चाबरेला संधी असणार आहे. पहिल्या चढाईमध्ये टॅकल झाला होता, परंतु दुसऱ्या चढाईमध्ये शुभमच्या माध्यमातून काय खेळ केला जाईल ही देखील एकटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा अभिष शिंदे हे देखील एक उगवतं भविष्य मित्रांनो. आपण पाहिलं तर चिपळूण गुरुकुल संघा करताना खेळताना ज्याने चांगला खेळ करतोय असं अभिष शिंदे च्या माध्यमातून ही देखील एकटी चढाई दिल्यानंतर पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे तर थर्ड रेड चढाई करता शुभम असणार आहे. डू आ डायची चढाई करो या मरूची चढाई असणार आहे. कमबॅक एका बाजूला पार कोलगे अभि शिंदेच्या माध्यमातून पाहायला महाकाली कुंभारी संघा करता. पुन्हा एकदा पाहिलं तर खेळ उंचावला जाणार का, आक्रमक हे दिला जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. सुरेख टॅकल दिला जातोय राकेश कुरवच्या माध्यमातून.
त्याला सपोर्टरला कोण आता सिद्धेश असणार आहे, सूरज असणार आहे, चांगला टॅकल दिला जातोय. पुन्हा एकदा अभि शिंदे, पुन्हा एकदा पाहिलं तर अभिच्या माध्यमातून वैयक्तिक तिसरी चढाई दिली जाते. ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे, अभिला गुण प्राप्त करावं लागणार आहे. पहिला आप आहे, बॅकिंगचा वापर आहे, नो डाऊट सुपर डुपर चढाई. एक नाही, दोन नाही, 3 गुणाची कमाई केली होती. कम आणि पलटवार दिला होतोय महाकाली कुंभारी संघाकडून अभि शिंदेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे तर आगवे संघाकडून एक युवा टॅलेंट जर्सी क्रमांक 12 सुरेख चढाई मित्रांनो. नो डाऊट एका गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्या 4-8. पुन्हा एकदा पाहिलं तर तेजस सुमने मैदानामध्ये येतोय. एका बाजूला अभि असेल, तेजस सुमने असेल, बेस वरचे बेस लढत पाहतोय. कमबॅक दिला जातोय. पुन्हा एकदा पाहिलं तर नो डाऊट एका गुणाची कमाई दिली जाईल. पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून. विकी नरळकर नो डाऊट पुन्हा एकदा कमबॅक केलं 5,000 जाईल. रुपये देणगी आमच्या मंडळासाठी आलेले आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच निलेश शेठ चव्हाण, ओम वेपर्स यांच्याकडून 5,000 रुपये या मंडळासाठी देणगी आलेली आहे. सुपर टॅकल. मंडळा आगवे गुरवाडी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. तसेच आहे आम्ही गोरखनाथ क्रीडा मंडळ आगवे मुंबई पुणे मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. तिथेच पलटवार दिला जातोय. जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून 2 चढाई, या 2 ऑलआउट वाचवले. परंतु चढाई करता सुशांत गुरुच्या माध्यमातून चढाई येणार आहे. एका बाजूला पाहिलं तर कमबॅक केलं जातंय अगवे संघाकडून, तर एका बाजूला सुपर टॅकल ऑन असताना चढाई करता सुशांत असणार आहे. ही देखील पाहिली तर एमटी चढाई दिली जाईल, कारण वेळ खर्च करावा लागेल. 2 गुणाने संघ आघाडीवर आहे. आघाडीमध्ये बिघाडी दिली जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. तो मात्र अगवे संघाकडून सक्सेसफुल चढाई दिल्या आहेत. जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून पुन्हा एकदा शुभम असणार आहे. शुभमच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. तर पाहिलं ना तर अजूनही संघ 2 गुणाने आघाडीवर असणार आहे. एका बाजूला सुशांत असेल, सूरज असेल, संदेश सगळं देखील असणार आहे मैदानामध्ये. आपण पाहणार आहोत बेस वर्सेस बेस लढत. ही देखील शुभमची एमटी चढाई दिली जाते, त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा राकेश कुरवच्या माध्यमातून चढाई येणार आहे. ज्याने फर्स्ट हाफ मध्ये चांगला खेळ केला आहे असा राकेशच्या माध्यमातून चढाई येणार आहे. नो डाऊट ही देखील एमटी चढाई. पुन्हा एकदा थर्ड रेड दिली जाईल का. थर्ड रेड 2-8ची चढाई, ज्याने 2 अलॉट वाचवले तो जर्सी क्रमांक 12. पुन्हा एकदा टॅकल कोणी दिलाय तर एक अनुभवी डिफेंडर सुशांत गुरवच्या माध्यमातून टॅकल, सक्सेसफुल टॅकल महाकाली कुंभारी संघाकरता. पुन्हा एकदा पाहिलं तर अभि शिंदे सुपर टॅकल, थर्ड रेड 2-8ची चढाई येणार आहे. कमबॅक करावं लागेल, ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे अभिला. पुन्हा एकदा सुरेख चढाई येणार आहे. सुरेख चढाई दिली जाते. नो डाऊट अलआउट दिला जाईल, याच्यामध्ये कुठली शंका नाही. 2दा अलआउट वाचवला होता अगवे संघाकडून, परंतु पहिला अलआउट पाहिला गुणफलक पाहिलं तर 7-2-14. आता मात्र 14-7 गुणाने संघ आघाडीवर असणार आहे. तेजस हुमने चढाई करत असणार आहे. पहिली चढाई थंब दाखवला जातोय. एका गुणाची कमाई कंपनी केली जाते. 8-14 आक्रमक पाहतोय आपण. एका बाजूला तेजस असेल, एका बाजूला अभि शिंदे असेल. अभिने पहिला ऑलआउट दिलाय. पार्थ देखील चांगला खेळ केलाय, सुशांत देखील चांगला खेळ केलाय. एका बाजूला पाहिलं ना तर पुन्हा एकदा सुरेख चढाई. काय घडलंय, काय बिघडलंय, किती मोरे टिपले जातात. आक्रमक खेळ दिलतोय. मोरे किती टिपले जातात आपण जाण आहोत पंचायत दिशेने. 1 नाही, 2 नाही, पुन्हा एकदा अभि करता एक सुपर डुपर चढाई महाकाली कुंभारी संघा करता. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 चढाई करता कोण असणार आहे. जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून चढाई येणार आहे. सुरेख चढाई दिली जाईल, ज्याने पहिला अलॉट वाचवला होता. सामनामध्ये थांबतोय. गुणफलक 8च्या पूजेनिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडू, क्रीडा रसिक आणि संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अभि शिंदे सेकंड मध्ये पहिली चढाई तो आलाय, तो येतोय आणि काय खेळ केलाय मित्रांनो. फर्स्ट हाफ मध्ये अभिने 1 नाही, 2 नाही तर 2 सुपर हिट टाकले, ते मात्र महाकाली कुंभारी संघा करता. खरोखर गुणाचं पडतं पाहिलं तर 8-17 असणार आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा पाहिलं तर जर्सी क्रमांक 12
वैयक्तिक पहिली चढाई होती ज्याने पहिला आउट वाचवला होता यंगस्टार आगवे संघा करता सागर ज्याने रेडर आउट. आता मात्र सेकंदामध्ये खेळ उंचवता येत नाहीये. पुन्हा एकदा पाहिलं तर अभि शिंदे असणार आहे सुपर टॅकल ऑन असताना ज्याने कमबॅक खेळ केलाय. एका बाजूला फार सपोर्टर दिलाय सुशाने चांगला खेळ केलाय. तो येतोय तो आलाय ज्याने फर्स्ट हाफ मध्ये सेकंड मध्ये चांगला खेळ केला असं अभि नो डाऊट सुपर डुपर चढाई. आणि काय घडलंय अभिला टॅकल दिला जातोय पहिला टॅकल सुपर टॅकल दिला जातोय. तो मात्र यंगस्टार आगवे या संघाकडून कमबॅक पाहतोय थोडासा कमबॅक केला जातोय. तो मात्र आगवे संघा करता पुन्हा एकदा पाहिलं तर यंगस्टार आगवे संघाकडून कमबॅक दिला जाईल. जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून चढाई असणार आहे. ऋतुराज असणार आहे. पहिली चढाई होती परफेक्ट केलं जाते सुशांतच्या माध्यमातून. ही देखील एफटी चढाई दिली जाईल का आपण पाहिलं तर गौरवनाथ क्रीडा मंडळ आगवे आयोजित केलेली भव्य दिव्य ही खुली गट कबड्डी स्पर्धा पाहिलं तर आगवे घोरवाडीची स्पर्धा आयोजित केल्या सत्यनारायणची पूजा निमित्त या भव्य दिव्य या कबड्डीचा महासंग्राम आपण पाहतोय. आपण दुसरा उपांत्य फेरीचा सामना बघतोय. एका बाजूला पाहिलं तर आगवे असेल एका बाजूला पाहिलं तर महाकाली कुंभारली संघ असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर जर्सी क्रमांक 11 च्या माध्यमातून चढाई असणार आहे. पुन्हा एकदा टॅकल सोलो टॅकल समीरच्या माध्यमातून सोलो टॅकल सपोर्ट कोणी दिला असेल सूरज गुरवणी पार्थ कोलगेचा सपोर्ट असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर अभि शिंदे असणार आहे. 10-19 वाला मॅच असणार आहे. अजून पाहिलं तर ऍक्शन मध्ये यावं लागणार आहे. ते मात्र आगवे संघा करता सुरेख चढाई दिली जाते. अभि शिंदेच्या माध्यमातून चढाई आहे ज्याने फर्स्ट हाफ मध्ये एकूण 2 सुपर रेड पाहिलेत. अभि शिंदेच्या माध्यमातून याने चांगला खेळ केला असं अभि हे देखील उगवतं भविष्य आहे. त्याने युवा सिरीज मध्ये ज्याने 100 पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असता अभि शिंदेच्या माध्यमातून चढाई संपन्न केली जाते. त्याला प्रत्युत्तर असणार आहे. ही देखील एफटी चढाई दिली जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर अभि शिंदेच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. थर्ड रे टू आडाची चढाई. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असताना तो आलाय तो येतोय आणि काय खेळ केलाय अभिच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खतऱ्याची घंटा होती परंतु एका गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे तर ऋतुराज. पुन्हा एकदा सोलो टॅकल करण्याची संधी होती परंतु ऋतुराजच्या माध्यमातून एका गुणाची कमाई केली जाते. यंगस्टार आगवे संघाचे संपूर्ण यंगस्टार असणार आहे. पुन्हा एकदा अनमन उडीचा प्रयत्न ऋतुराजच्या मधनं उडी पाहतोय तो खरोखर आलाय आणि काय खेळ केलाय. टाइम अप घेतला होतोय तो मात्र परंतु गरमी आहे. पुन्हा आपण मैदान दिशेने जातोय. मैदानामध्ये काय घडलंय तर चढाई करता कोण असणार आहे तर आक्रमक खेळ एक युवा स्टार आगवे संघाकडून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटाचा कालावधी. गुणफलक 21-11. अजूनही पाहिलं तर 10 गुणाची बढत असणार आहे. नो डाऊट संघ पाहिला ना तर महाकाली कुंभारी या संघाने पुन्हा एकदा चढाई करता अभि शिंदे सुपर टॅकल ऑन असताना चढाई करता असणार आहे. पुन्हा एकदा सुरेख चढाई दिली जाईल. खरोखर तो आला नाही मित्रांनो साधा येत नाही. ज्याने सुपर डुपर हिट चढाई केल्या त्यात ऑल आउट दिला जातोय. एकूण पाहिलं तर 4 गुणाची गुणफलक 25-11 असणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता कोण असणार आहे तर पाहिलं तर तेजस हुमणे. पुन्हा एकदा चूक केली जाते. राकेशला वेळ खर्च करावा लागेल. आता मात्र वेळ खर्च करावा लागेल. गुणफलक असणार आहे 25. सामना संपाय शेवटची 4 मिनिटाचा कालावधी असणार आहे. पूर्ण वेळ खर्च केला जाईल आता मात्र कारण काय गुणाचं पडतं पाहिलं ना खरोखर पुन्हा एकदा पाहणार आहोत. ही देखील एकटी चढाई दिली जाते कारण गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच 25-13 वाला मॅच आहे. आक्रमक खेळ देताना पाहतोय त्याला प्रत्युत्तर पाहिलं तर तेजस हुमणे. मी बोललो होतो की बेस वर्सेस बेस सामना. एका बाजूला अभि शिंदे सामना चालू होण्यापूर्वी एका बाजूला पाहिलं तर तेजस हुमणे. तेजसने देखील चांगला खेळ केलाय. सुरेख चढाई आहे लेफ्ट अँड राईट मध्ये तेजसला आपण पाहतोय. आक्रमक खेळ देताना पाहणार आहोत कारण का खेळ उंचावा लागेल. राप्पा पुन्हा एकदा पहार कोळकीच्या माध्यमातून चढाई असणार आहे. नो डाऊट सुरेख चढाई दिली जाईल. वेळ खर्च केला जाईल कारण का सामना संपायला शेवटची 3 मिनिटाचा कालावधी 180 सेकंदाचा कालावधी असणार आहे मित्रांनो.
तर गुणाचं बढत पाहिलं तर 25-13 12 गुणाची बढत असणाऱ्या महाकाली कुंभारली या संघाकडे आपण 2 ऑलआउट पाहिले यंग स्टार आगवे या संघावरती अभि शिंदेने चांगला खेळ केला मित्रांनो सुपर डुपर हिट चढाई पाहिल्या पारने चांगला खेळ केला एका बाजू सुशांतने देखील एक टॅकल केला पुन्हा एकदा पाहिलं तर उमणीच्या माध्यमातून चढाई येणार आहे पुन्हा एकदा पारच्या माध्यमातून चढाई दिली जाते नो डाऊट एक गुण प्राप्त केला जातोय पुन्हा एकदा एक युवा टॅलेंटला संधी भेटते सिद्धेश गुरवच्या माध्यमातून चढाई आहे सुपर टॅकल अप असताना मात्र 2 अँड डायची चढाई बोनस देखील ऑन असताना चढाई करताय गुण प्राप्त करावे लागेल संधीचं सोनं करावं लागेल सामना संपायला शेवटची 2 मिनिटं पंच पॅनल विलाची सुतार चढतचा इशारा आहे सुरेख टॅकल दिला जातोय गुणफलक पाहिलं तर 15 सुरेख चढाई दिली जाईल पुन्हा एकदा हुमणेच्या माध्यमातून चढाई आहे लेफ्ट अँड राईट मध्ये हुमणेला खेळताना आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख टॅकल पुन्हा एकदा सुपर टॅकल दिला जातोय गुण सेकंद प्राप्त केल्यानंतर रवी शिंदेच्या माध्यमातून चढाई असणार आहे मित्रांनो कबड्डीच्या पटलावरती आपण पाहिल्यानंतर कबड्डीच्या रेलिंगच्या जे खेळाडू आत बसले असतील ना सामना संपायला शेवटचं 1 मिनिटाचा कालावधी असणार आपण पुन्हा एकदा पाहिलं तर नो डाऊट रवी शिंदेच्या माध्यमातून गुणाची कमाई सातत्याने केली जाते एका गुणाची कमाई केल्यानंतर सुशांत असणार आहे सुरेख चढाई दिली जाते यंगस्टार आगवी देखील चांगला खेळ केला चांगला खेळ मित्रांनो पाहिला आपण पाहिलं तर एका बाजूला